मी प्रकाश फुले 2008 पासून फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि मी लोकांचे आर्थिक नियोजन करून देतो. त्या संदर्भात मी बऱ्याच क्लायंटला भेटलो आहे आणि लोकांचं म्हणणं असं आहे की रिटायरमेंट प्लॅनिंग करायची का नाही करायची आणि करायची तर कधीपासून करायची आणि रिटायरमेंट प्लॅनिंग करताना काय केलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगेल, पहिली गोष्ट रिटायरमेंट केली पाहिजे आणि ती लवकरात लवकर केली पाहिजे, जेणेकरून पुढे जो तुमचा रिटायरमेंटचा काळ येणारा आहे तो एक मोठा हॉलिडे प्लॅन आहे. त्या हॉलिडे प्लॅनमध्ये तुम्हाला लागणारे खर्च जे आहेत ते तुम्हाला लागणारच आहेत, पण इन्कम जे आहे तुमचं नसणार आहे. त्याकरता तुम्ही आत्तापासून, तुमचं वय 30 असेल, 34 असेल किंवा 50 असेल, तर तुम्ही लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग चालू करायचं. रिटायरमेंट प्लॅनिंग करण्याकरता तुम्हाला एक सजेस्ट करतो की दर महिन्याला 6,000 रुपये SIP स्टार्ट करायची. त्याला दरवर्षी 1,500 रुपये प्रमाणे टॉपअप करायचं पुढच्या 15 वर्षाकरता. 15 वर्षामध्ये तुम्हाला मोठी 15% रिटर्न्स अपेक्षित आहे. त्या 15 वर्षात तुमची जी इन्व्हेस्टमेंट होते ती होते 29,60,000 रुपये. त्या अगेन्स्ट तुमचा जो कॉर्पस बनतो 15% प्रमाणे तो 85,50,000 पर्यंत बनतो. त्या 85 लाखावर तुम्ही दर महिन्याला 50,000 रुपये पेन्शन घेऊ शकतात, ती पण लाईफ टाईम. ती कशी, तर SWP द्वारे. तर पहिले SIP करा, मग SWP करा आणि रिटायरमेंट प्लॅनिंग लवकरात लवकर करा. अशा प्लॅनिंग करता तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकतात दिलेल्या नंबरवर. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.